हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे गावाला आणि गावाला जाताना खूप पाऊस होता. शिक्रापूरमध्ये तर खूपच पाऊस होता आणि हल्ली 2-3 दिवस सारखाच पाऊस येत आहे. वादळ पाऊस चालूच आहे आणि मागे शंभू झोपलेला आहे. पहिल्यापासूनच त्याला गाडीमध्ये बसला की लगेच झोप लागते. आणि आता आम्ही आलो आहे शिक्रापूरच्या पुढे, तर तिथे अजिबातच पाऊस नव्हता. तू मग मी चहा पिणार आहे बर का. कुठले का शंभू महाराज? तुला नाही नेणार. शंभू कुठ चालला तू आता? तुला पण न्यायचे, तुला यायचे आहे नको करू. यायचे का तुला सांग. शिरोला अजिबातच पाऊस नाही झाला. आबाळ आलेलं आहे. हा बरं नाही येत बाहेर. अरे बटन आलं होतं लगेच बाहेर. लगेच आलो ते. कशाला कशाला आले कुठं आलो होते? शंभू आपण? बाहेर बटन. कुठं आलो शंभू? चहा प्यायला. चहा प्यायला? अरे, चहा प्यायला नाही आपण आलो आता आत्याच्या घरी. आत्याची घरी. बस तर आम्ही पोहोचलो शिरूरला आणि पूजाताईंना तिथून घेतलं आणि गावी गेलो. शंभू बसले अण्णांच्या मांडीवर अरे आणि मला एक स्टूल हवं होतं. मला काय काय करतोय शंभू तू? इथं बसायचंय मला. काय करते कुरडे? आत्ती मुन्नीचं किती टक्के आहे गं? तू काय चाललंय? काय विचारलं नाही अगं मी. एक थोडंसं पाणी कडच राहिले ते काढू. बर. कुठून काढते? हे नाही नाही तू हात नको लाव त्याला. मायचा तारास आता ह्यो मला पाण्याला हातही लावून द्यायला. शंभू दादा वेड्यावानी नको करू बाळा. हे काय ठेवलं? तू बाळाचा दादा आहे की नाही? हा. हा, हा. अरे याचं झालं. तो मगाच म्हणला आता दुरुदी. आता दुरुदी आता दुरुदी दिलं होतं ती. तू आका आजीला धुवू लाग जा. इकडे नका पाठवू. आका आजीला धुवू लाग. इकडं नको. आका आजीला काम होत नाही धू. आता बरोबर आहे का उलटे? पापा. कोरड्या खायची ना तुला? ते ताट रिकामं करावं लागेल ना गं. ठेव बाहेर. टाका. मला काय करतो ते सांग. काय करतो? हा, तुला काय करतो शंभू? खाऊ दे ना भाजी. आणि टाका नाही. पाणी पण टाका. गहू पण टाका. काढ पळी का? काय करते? आणि पण टाका. खाऊ. वरी टाका. टाकलं बघ दीदीने टाकलं. हा. हा करा जोरात. वा 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 वा. पाणी टाका रू. थांब बरं का. बस बस झालं. ये ठेव बाबा. तर सगळे गहू वाटून झाले आणि आता सगळा चिक आम्ही गाळून घेतला एक पातेल्यामध्ये मोठ्या. आणि तुम्ही पाहू शकता एकही माशी नाही, कारण आम्ही संध्याकाळी वाटले होते गहू. आता संध्याकाळी गहू वाटल्यामुळे माशांचं प्रमाण कमी होतं किंवा नाहीच होतं, म्हणजे येतच नाही संध्याकाळी माशा. आणि नंतर चिक एका पातेल्यात ओतून घेतला आणि नंतर तो झाकून ठेवला. हा रात्रभर असंच झाकून ठेवायचं, सकाळी कोरड्या करायच्या. सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर मी बाहेरचा वाटा धुवून काढला, कारण जर तसंच ठेवला असतं तर ते चिकाचे डाग वगैरे नंतर सकाळी खूप माशा होतात, त्यामुळे मी रात्रीचा धुवून काढला. आणि
तर हे शनिवारी वाटलं होतं आणि रविवारी तसंच ठेवावं लागलं, कारण पाऊस खूप येत होता आणि ऊन तर पडलंच नाही. त्यामुळे आम्ही ते तसंच फक्त पाणी चेंज करून ठेवलं आणि काही होत नाही, म्हणजे चांगलं होतं आणखीन असं म्हणतात. आता त्यामुळे आम्ही सोमवारी कुरड्या करत होतो, सुट्टी होती त्यामुळे आम्ही गावीच होतो आणि मग आता कुरड्या करणार आहोत आपण. तर रात्रभर भिजल्यानंतर सर्व चिक आपला खाली जाऊन बसतो व वरती पाणीच राहते, ते सर्व पाणी काढून घ्यायचं आहे जेवढं निघेल तेवढं. आणि नंतर जे चिक राहतो तो उलातनं किंवा आपलं लाटणं जे असतं त्याच्या साहाय्याने मोकळा करून घ्यायचा, कारण तो खूप कडक होतो आणि ते सर्व असं मोकळा करून घ्यायचं. तर चिक पूर्णपणे ढवळून घ्यायचा, त्यात कोणत्याही प्रकारची गाठ राहिली नाही पाहिजे. आणि नंतर आम्ही चुलीवर पातेलं ठेवलं व त्यात योग्य प्रमाणात पाणी टाकून त्यामध्ये जिरी किंवा वाटून किंवा तशी टाकू शकता, खाता सोडा, तुरटी वगैरे टाकायची, मीठ टाकायचं आणि नंतर उकळी आल्यानंतर चिक त्यामध्ये टाकून घ्यायचं व सारखा तो हलवतच राहावा लागतो, नाही तर त्याच्या गुठळ्या पडतात. त्यामुळे सारखा हलवून घ्यायचा. फ्रीजवर असेल ना, फ्रीजवर आहे. हे धरपातेल ते लागलं लावून द्यायला. दूध पूजा तिकडे नळाव दू पटकनचा वाप हो पटापट शिजायची ऐकणार आखी बिर्याणी हडके शिजतात मला. नो 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 नो. तुझा खंडू पहिले वाप चालली निघून. त्याच्या वाजन ठेव. दीपालीला बस. मला वाटलंच होतं दीपालीला बस तिच्या. तुमचं वजन जास्त आहे, तुम्ही माझा. तो काही कमी नाही. 4 आहे. पट कुठं वाट्यावर घालायचं ना. कागद टाक त्याच्यावर चल खातो. तर अशा पद्धतीने आम्ही सर्व कुरड्या करून घेतल्या सकाळीच, कारण सकाळीच टाकल्या म्हणजे ऊन पण असतं सकाळी आणि वाळतात पण लवकर, त्यामुळे सकाळीच कुरड्या करून घेतल्या. कुरड्या घालून झाल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि नंतर गावात गेलो मतदान करण्यासाठी. गावातून आलो, नंतर पुण्याला जायचं होतं, तर अक्कांनी शेतातून कोथिंबीर आणली होती. एकदम फ्रेश कोथिंबीर होती, हिरवीगार आणि मस्त. त्याच्या आता मी वड्या करणार पुण्याला गेल्यावर. खूप कोथिंबीर घेतली होती आणि नंतर आम्ही शिरूरला गेलो. शिरूरला आल्यानंतर शिरूरला खूप पाऊस होता, म्हणजे शिरूरचा हा पहिलाच पाऊस होता आणि खूप पाऊस झाला तिथे. 1-1.5 तास तर खूप पाऊस होता जोरात. मग आम्ही तिथेच थांबलो होतो वहिनींच्या इथे. नंतर चहा वगैरे घेतला आणि नंतर आम्ही निघालो पुण्याला. तर आम्हाला पोचायला खूप उशीर होणार होता, त्यामुळे आम्ही जेवण करायचं ठरवलं आणि जेवणासाठी आम्ही 7-12 हॉटेलमध्ये थांबलो. आणि तुम्ही हॉटेल पाहू शकता, एकदम जुन्या काळात जशी घरं होती ना तसाच लुक आहे ह्या हॉटेलचा आणि खूप छान वाटतं. म्हणजे गावाकडचीच थीम यांनी ठेवली आहे, भारतीय म्हणजे पद्धत अशी नाही, खाली मांडी घालून जेवण वगैरे, म्हणजे असे पण आहेत बेंचेस वगैरे, पण खाली बसून जेवायलाच जी मजा आहे ती बेंचवर नाही, त्यामुळे आम्ही खालीच बसलो. आणि तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने त्यांनी डेकोरेशन केले आहे.
एकदम जुन्या काळात जशी लोक भांडी वापरत होते जर्मनची, तसंच त्यांनी ठेवलेलं आहे. परत गायांच्या माळा वगैरे असं त्यांनी डेकोरेशन केलं आहे. आणि जेवण खूप सुंदर होतं. आम्ही जेवणामध्ये ठेचा, शेंगदाण्याची मिरची, पिठलं वांगी, गव्हाची खीर, भाकरी, कांदा, लिंबू आणि डाळ, पापड वगैरे असं बरंच काय काय होतं. आणि खूप छान होती, टेस्ट खूप छान लागली आम्हाला. आणि चंबू फ्रेंच फ्राईजच खात होता. तर जेवण खूप छान होतं. आम्ही सातबारा हॉटेलमध्ये आलो होतो. आणि तर तुम्हाला आता मी स्वयंपाकघर दाखवते त्यांचं. आणि स्वयंपाकघरसुद्धा एकदम आपण गावाकडं कसं असतं एकदम पहिल्या काळात तसं होतं. आणि खूप छान होतं, म्हणजे एकदम भारी वाटत होतं. आणि भाकरी वगैरे पण खूप छान बनवले त्यांनी. आणि हे त्यांचं स्वयंपाकघर आहे. कंदील वगैरे असं डेकोरेशन खूप छान केलं होतं त्यांनी. आणि गावाकडे जसं असतं तसं इथे विहीर, परत बैलगाडी वगैरे त्यांनी ठेवलं होतं. आणि ससे पण होते, खूप छान होते दिसायला. तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आम्ही पोहोचलो आहे पुण्याला. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.